नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल कट वडा, गरमागरम वडा आणि त्यासोबत स्पायसी कट रस्सा. खूप चविष्ट लागतो. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. सर्वात आधी आपण बटाट्याचे सारण तयार करू. उकडलेले बटाटे घ्या आणि ते चांगले मॅश करून घ्या. आता कढईत थोडे तेल गरम करा. त्यात मोहरी, मिरची, हिंग, कोथिंबीर घालून घ्या. थोडे परतवल्यावर त्यात हळद, मीठ व मॅश केलेले बटाटे घाला. सगळे छान मिक्स करून घ्या. आता त्यात थोडी कोथिंबीर घाला आणि हवा असल्यास लिंबाचा रस घाला. आपले बटाटा वड्याचे सारण तयार आहे. आता आपण बेसनचे बॅटर तयार करून घेऊ. एका बाउलमध्ये बेसन घ्या, मीठ घ्या, हळद घाला, एकत्र करून घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट असे बॅटर तयार करून घ्या. आता बटाट्याचे छोटे छोटे गोळे बनवा. मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या, म्हणजे जेणेकरून बटाटा वडा अगदीच मोठा होणार नाही. ते बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलामध्ये छान प्रकारे तळून घ्या. वडे कडकडीत तेलात न सोडता मध्यम गरम अशा तेलामध्ये सोडा, म्हणजे बटाटा वडा चारही बाजूने छान क्रिस्पी होईल. वडे छान गोल्डन क्रिस्पी होईल तोपर्यंत तळून घ्या. आपले गरमागरम बटाटे वडे तयार होतील. अशा प्रकारे बटाटा वडा टम्म फुगून तयार होईल आणि छान क्रिस्पी राहील. आता आपण कट रस्सा बनवण्याची तयारी करूया. कढईमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात कटासाठी लागणारी जी ग्रेव्ही आहे ती घालून घेऊ. गरजेनुसार घट्ट पातळ होण्यासाठी त्यात पाणी घालून घेऊया. अशा पद्धतीने आपला कट तयार होईल. कटाची ग्रेव्ही कशी तयार केली आहे हे पाहण्यासाठी मिसळ पावची रेसिपी आपल्या चॅनलवर आलेली आहे. त्यात सविस्तर ग्रेव्ही कशी बनवायची ते मी सांगितलेले आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पहा. आता आपण कटवडा सर्व करूया. कटवडा आधी प्लेटमध्ये वडा घाला. नंतर त्याच्या आधी प्लेटमध्ये कट घालून घ्या. नंतर क्रिस्पी बटाटे वडे त्यावर ठेवा. कांदा, कोथिंबीर, शेव घालून तुम्ही हा कटवडा सर्व करू शकता. मग काय तयार आहे मुंबई स्टाईल कटवडा. ही रेसिपी नक्की ट्राय करा. मैत्रिणींनो, ही रेसिपी बाहेर अगदीच पातळ अशा कटामध्ये दिली जाते, पण आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे त्या ग्रेव्हीमध्ये छान असा दाटसर आणि एकदम फ्लेवरफुल असा कट तयार होतो. तुम्ही नक्कीच ही ग्रेव्हीचं जे सारण आहे, ग्रेव्ही जी आहे ती नक्की घरी करून पहा. ही रेसिपी तुम्हाला मैत्रिणींनो आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.